8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक रात्री 8 वाजता देशातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली। या निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडाली। रात्रीचे 8 वाजले होते। घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता। टीव्ही स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना दिसत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यरात्रीपासून 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री 12 वाजल्यापासून सध्या वापरात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहणार नाहीत अशी घोषणा केली। 8 नोव्हेंबर 2016 एकाच फटक्यात देशातील 86% रोख रक्कम ही चलन कागदाचा तुकडा बनली। भारतासारख्या 90% रोख व्यवहारांवर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता। पण यामागील नेमके काय कारण होते? हा केवळ काळ्या पैशाविरुद्धचा लढा होता की यामागे काही मोठे आर्थिक उद्दिष्ट होते? देशात मोठ्या प्रमाणावर समांतर अर्थव्यवस्था चालत होती। कर चुकवून जमावलेला काळा पैसा रोख स्वरूपात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांमध्ये लपवून ठेवला गेला होता। जुन्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्या लागल्यामुळे बेहिशोबी संपत्ती बाळगणाऱ्यांचे पितळ आता उघडे पडले होते आणि तो पैसा सरकारी तिजोरीत येणार होता। शेजारील देशांमधून भारतात बनावट नोटांचा पुरवठा केला जात होता। यामुळे देशाच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता। एका रात्रीत नोटा बंद केल्याने बनावट नोटांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। जम्मू काश्मीरमधील दगडफेक, दहशतवादी कारवाया आणि नक्षलवादी चळवळींना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांद्वारे गुप्तपणे आर्थिक पुरवठा केला जात असे। रोख पुरवठा बंद झाल्यामुळे देशविरोधी कारवायांना मिळणारा पैसा तात्काळ थांबला। भारताला रोख चलनावर आधारित अर्थव्यवस्थेकडून डिजिटल व्यवहारांकडे वळणे हा एक हेतू होता। युनिफाईड पेमेंट्स म्हणजेच UPI आणि ऑनलाईन बँकिंगचा वापर वाढवून पारदर्शकता आणणे हे एक मुख्य उद्दिष्ट होते। कर आकारणीची व्याप्ती वाढवणे। भारतात कर भरणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात होते। रोख रक्कम बँकेत जमा झाल्याने लोकांचे खरे उत्पन्न समोर येऊन कर वसुली वाढवणे हे उद्दिष्ट होते। एवढा मोठा निर्णय अचानक घेण्यात आला की त्याची पूर्वतयारी आधीपासूनच सुरू असावी। या मोहिमेची माहिती मंत्रिमंडळातील मोजक्याच मंत्र्यांना आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती। नवीन नोटांची छपाई 2000 रुपयांची नवीन नोट आणि 500 रुपयांची नवीन नोट आधीच छापण्यास सुरुवात झाली होती। परंतु देशभरातील सर्व ATM मशीन्स या नवीन नोटांच्या आकारासाठी तयार नव्हत्या। त्यामुळे सुरुवातीच्या काळात नोटांचा तुटवडा जाणवला होता। बँकांसमोर लागलेल्या सामान्य माणसांच्या प्रचंड मोठ्या रांगा, ATM बाहेर लोकांची गर्दी, लग्न कार्य किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पैसे नसलेले हतबल लोक आपल्याला पाहायला मिळत होते। सामान्य लोकांना स्वतःचेच पैसे बँकेतून काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागले। किरकोळ व्यापारी, शेतकरी आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे व्यवहार रोखी अभावी ठप्प झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामागे काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट नोटा नष्ट करण्याचा हा एक प्रामाणिक हेतू होता। या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठा डिजिटल धक्का दिला, ज्यामुळे आज गावखेड्यापर्यंत ऑनलाईन व्यवहार पोहोचला गेला। परंतु अर्थतज्ज्ञांच्या मते 99% नोटा परत आल्यामुळे काळा पैसा रोख स्वरूपात नष्ट करण्याचे मूळ उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होऊ शकले नाही। तरीही या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेचे औपचारीकरण केले आणि कर व्यवस्थेला बळकटी दिली। नोटबंदी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक धाडसी आणि वादग्रस्त परंतु दूरगामी बदल घडवणारा आर्थिक प्रयोग म्हणून कायम लक्षात राहील। भारतीय चलनातील नवीन नोटा आणि स्मार्टफोनवरून होणारे UPI स्कॅनिंगचे दृश्य दाखवून डॉक्युमेंटरी संपते।